पंथाची स्थापना कुबेर महाराजांनी केलेली आहे आणि आपलं सगळं धनसुद्धा कुबेर महाराजांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून असं हे महात्म्य आहे, क्षेत्र आहे. पुढे नंदिकेश्वर भगवंतांनी भगवान शंकरांना विचारलं आहे की हे जे इंद्रायणी तीर्थ आहे या तीर्थाचं काय महात्म्य आहे. तेव्हा त्याची कथा भगवान शंकरांनी सांगितली, विस्ताराने स्कंद पुराणामध्ये आलेली आहे. भगवान शंकर पार्वती मातेसह क्रीडा करत असताना इंद्र भगवंताकडून पार्वती मातेची अवज्ञा घडली. पार्वती मातेने इंद्र भगवंताला जलरूप होशील म्हणून शाप दिला. पश्चाताप झाल्यानंतर इंद्र भगवंतांनी उशाप मागितला आणि अनेक तपश्चर्या या ठिकाणी केल्या. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी या पासोनी. आणि अशा प्रकारे इंद्रदेवाला उशाप म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं, ही जी नदी आहे तुम्ही जलरूप झालेला आहात, आता ते एक जल तसंच राहणार आहे आणि तुमच्या पत्नीच्या नावाने ही नदी वाहणार आहे आणि अनेक लोकांना ही पवित्र करणार आहे. म्हणून इंद्रदेवाच्या या कथेच्या संबंधाने इंद्रायणीचं खूप महात्म्य सांगितलेलं आहे. जे लोक या इंद्रायणीमध्ये स्नान करतील त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे या स्थानाचं महात्म्य सांगितलं. आणि आता पुढे ज्ञानोबारायांच्या अवताराचं वर्णन आहे. जसा भगवान परमात्म्याचा अवतार असतो त्याचप्रमाणे संतांचा अवतार असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे आद्यू असे, मनोनी अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्मात्मे अभिभवी अधर्मो हा. देवाचा अवतार किंवा संतांचा अवतार होतो म्हणजे काय होतं. अवतार शब्दामध्ये अव उपसर्ग आहे आणि तृतरती धातू आहे. तृतरती म्हणजे वर निघणे, उद्धरून जाणे, आणि अवतरती म्हणजे खाली येणे. तसं पाहायला गेलं तर देवाच्या आणि संतांच्या अवतारात किंवा देवाच्या स्वरूपामध्ये खाली वर काहीच नाही आहे. खाली येणं शब्दाचा अर्थ आहे निर्गुण निराकार असलेला जो परमात्मा आहे तो सगुण साकार होणं. तसं संत सुद्धा निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असतात. आम्ही वैकुंठवासी, पण संत सुद्धा सगुण साकार होत असतात. भगवान परमात्मा सगुण साकार कशा करता होतात, कधी होतात, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय, धर्म काही मूर्त पदार्थ आहे का. धर्म हा धर्मीच्या ठिकाणी राहतो, व्यक्तीच्या ठिकाणी राहतो बरं का. आणि अशा व्यक्तींना जेव्हा आपल्या धर्माचं पालन करता येत नाही, सज्जनांना आपला धर्म पालन करता येत नाही, पतिव्रतेला आपला धर्म पालन करता येत नाही, भजन पूजन हा खरा धर्म आहे. काही साधारण धर्म आहेत, काही असाधारण धर्म आहे, अनेक परम धर्म आहे. या सगळ्या धर्मामध्ये जेव्हा दुर्जन लोक अडथळे करायला लागतात आणि दुर्जन लोकांचं एवढं त्या ठिकाणी प्रस्थ निर्माण होतं की चांगल्या लोकांना त्रास व्हायला लागतो. मग दुर्जन लोकांना धर्म करता येत नाही, त्यावेळी ते व्यथित होतात. हीच धर्माला आलेली ग्लानी आहे. देवाची ते प्रार्थना करतात, देवा आम्ही चांगलं वागतो, चांगला धर्म करतो आणि म्हणून आम्हाला हा त्रास का. जे वाईट वागतात, कसंही वागतात आणि ते मात्र सुखी दिसतात, तेव्हा धर्माला आता ग्लानी आलेली आहे. देवा
आमचं तुम्ही रक्षण करा अशी म्हणण्याची वेळ येते. धर्माचा खरा अर्थ लोकांना कळत नाही. धर्मामध्ये धर्म जाड्य निर्माण होतं आणि अशा वेळेस मग भगवंतालाही यावं लागतं आणि संतांनाही यावं लागतं. पण देवाच्या आणि संतांच्या अवतार कार्यात थोडासा फरक आहे बरं का. अवतारालाही दोघं सारखेच आलेले असले तरी सुद्धा देवाचं अवतार कार्य आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्मा आल्यानंतर मागे पुढे काही बघत नाही बरं का. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृत. भगवान मोक्ष देतात पण मारून मोक्ष देतात. पण संतांचं अवतार कार्य, संत येतात परंतु आल्यानंतर मारत नाहीत बरं का. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. गुरुवर्य सांगत असतात, एक उदाहरण सांगत असतात बाबा. सापाला पाहिल्यानंतर 3 प्रकारच्या प्रतिक्रिया मनुष्य मात्रामध्ये असतात. काही लोक असे असतात की साप पाहिल्या पाहिल्या म्हणतात काठी आणा आणि सापाला पहिलं मारून टाका. काही लोक असे असतात साप पाहिल्यानंतर काठी आणण्यापर्यंत त्यांना धीर नसतो. साप पाहिला का पळायला सुरुवात करतात. भित्री असतात ते म्हणतात सापाला बाबा चला पळा इथून. पण एक मनुष्य असा आहे किंवा एक वर्ग असा आहे, सापाला पाहिल्यानंतर मारतही नाही, सापाला पाहिल्यानंतर पळूनही जात नाही. तो सापाच्या जवळ जातो, सापालाही धरतो आणि त्या सापाचा विषारी दात काढतो. त्या सापाचा विषारी दात काढल्यानंतर त्याला टोपलीत ठेवतो आणि लोकांच्या मध्ये त्या सापाच्या द्वारेच मनोरंजन करतो. त्याला गारुडी वगैरे म्हणतात. तसं पहिला वर्ग जो आहे तो दुर्जन पाहिल्यानंतर मारणारा वर्ग आहे, तो म्हणजे देवाचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे तुमचा आमचा. दुर्जन पाहिल्यानंतर नको दुर्जनाचा संग, पळा. पण संत जे असतात ते दुर्जन पाहिल्यानंतर त्याला मारत नाहीत, दुर्जन पाहिल्यानंतर पळूनही जात नाहीत. ते दुर्जनालाही जवळ घेतात आणि दुर्जनामध्ये असलेलं जे दुर्जनत्व आहे ते काढण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना काढतात. गुरुवारी बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. आपल्या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी येतात. आता आपली झाकली मोठ 1.25 लाखाची बरी आहे. बाबांना काही दिवसापूर्वी आम्ही म्हटलो इतर ठिकाणी काय करतात ते सिलेक्टेड लोक घेतात, पण आपल्या संस्थेमध्ये तसं नाही. यारे यारे सकळाशी येते आहे अधिकार, कोणी या. बाबा म्हटले जगामध्ये कोणीच दुर्जन नाही, परिस्थिती त्या माणसाला दुर्जन बनवते, संगती दुर्जन बनवते. म्हणून आपल्याकडे आलेला विद्यार्थी कसाही आला तरी जोग महाराज त्यांना त्या ठिकाणी चांगली बुद्धी देतील आणि त्याच्यात सुद्धा बदल घडेल. बाबा नेहमी पाठात उदाहरण सांगत असतात. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मारुती बाबा गुरव एका विद्यार्थ्याला शिकवत असताना पुन्हा पुन्हा सांगायचे किंबहुना म्हणजे फार काय सांगू. तो जरा जास्तच बुद्धिवान होता, परत परत विचारायचा बाबा किंबहुना म्हणजे काय हो. बाबा म्हणायचे बेटा किंबहुना म्हणजे फार काय सांगू. आम्ही सांगणार नाही बरं काय एवढ्या वेळात. पण एक सज्जन मनुष्य त्याने ते पाहिलं, म्हणायला लागला बाबा कशाला या मूर्खाच्या नादाला लागले. 10 वेळा याला सांगून जर किंबहुना म्हणजे काय कळत नाही, हा याला काय विद्या येणार आहे. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबा म्हटले मी ज्यांच्या नगरीत राहतो त्यांनी रेडा बोलवलेला आहे, हा रेडा तर नाही ना. बाबा उदाहरण सांगत असतात. पुढे तो फार मोठा विद्वान झाला, कीर्तनकार झाला. हो, कशा करता गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही,
ठाव दिला पायी आपुले ठाव दिला कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. संतांचा अवतार जो आहे तो झाल्यानंतर कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. गुरुवारी सांगत असतात देवाचा अवतार होत असताना निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे, निरुपाधिक ब्रह्म आहे, त्याला माया नावाची उपाधी लागली की त्याला ईश्वरत्व भाव आणि त्याच निरुपाधिक चैतन्याला परब्रह्माला दया नावाची उपाधी लागली की संतांचा अवतार होतो. आणि त्यामुळे भूतांची दया हे भांडवल संता. कलियुगामध्ये अशा प्रकारची स्थिती झाली. ज्ञानोबारायांच्या चरित्राचं वर्णन मुख्यतः संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलं आहे. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आदी नावाचं प्रकरण आहे. 2-4च अभंग आहेत मोठे मोठे. त्याच्यामध्ये सर्व ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र नामदेव महाराजांनी सांगितलं. त्याच्यानंतर संत मांदियाळीमध्ये निळोबारायांनी ज्ञानोबारायांचं चरित्र सांगितले. चांगदेव महाराजांच्या चरित्रामध्ये स्वतंत्र ज्ञानोबारायांचं चरित्र लिहिलं नाही. निळोबारायांच्या गाथेत चांगदेव महाराजांचं जे चरित्र आलं आहे त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. आपण जो आधार घेणार आहे नामदेव महाराजांचं चरित्र, निळोबारायांचं चरित्र आणि या दोन्ही चरित्रावरून ज्यांनी चरित्र केलेलं आहे असे मैपती बाबा, त्यांचं एक चरित्र आहे. त्यांचे 3 ग्रंथ आहेत, भक्ती विजय, भक्तलीलामृत, संत लीलामृत. या 3ही ग्रंथामध्ये चरित्र आलेलं आहे. त्यानंतर अलीकडच्या अनेक महापुरुषांनी चरित्र लिहिलेले आहेत. पांगारकर महाराजांनी चरित्र लिहिलेलं आहे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अर्ध्वर्यू वैकुंठवासी परमपूज्य प्राचार्य सोनूमामा दांडेकर त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये माऊलींचं चरित्र लिहिलेलं आहे. परमपूज्य आदरणीय वक्ते बाबा यांनी सुद्धा ब्रह्मचित्कला दर्शन हे चरित्र लिहिलेलं आहे. हे सगळं वाचल्यानंतर त्यातलं आपल्या बुद्धिरूपी ओंजळीत जेवढं आलं आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बरं का. कारण या ठिकाणी बहुश्रुत श्रोते आहेत, बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. अभ्यास म्हणून आपण हे चिंतन करतोय. तेव्हा चरित्राच्या अवताराची कथा आपण ऐकत होतो. ज्ञानोबारायांचा अवतार होण्याच्या पूर्वीची स्थिती कशी होती, सगळ्या संतांचे अवतार निर्माण होण्याच्या अगोदर परिस्थिती कशी निर्माण झाली, मैपती बाबांनी असं वर्णन केलं आहे. आता एकावे चित्त देऊन श्रीकृष्णावतार संपता जान, कलियुगी यज्ञादी दान धर्म यांचा लोप जाहला. विप्री सांडिला आचार, क्षत्री सांडिला विचार, चतुरसाचार धरा धरामर न करतील. पुत्र न ऐके पितृवचन, शिष्य न करतील गुरुसेवन. भ्रतार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशूर ग्रह राहती. कोणासी नावडे तीर्थाटन, सद्भावे न करती पुराण श्रवण.
हरी कीर्तन टाकून जाती, जाऊन भोरी आनंदी पाहाती. असत्या एवढे पाप नाही, सत्या एवढे सुकृत नाही. कलीने सत्य लोपविले अवघेही, दोष झाले अपार. कलियुगामध्ये सगळे दोष झाले. जसं तुकोबारायांनी वर्णन केले, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन. पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांची. किंवा भागवतकारांनी सुद्धा वर्णन केलंय, सत्यम नास्ति तपस्सौचम, दयादानम न विद्यते. उदरम भरिनो जीवा, वराका कूटभाषिणा. सत्य राहिलं नाही, म्हणजे लोक छोट्या छोट्या गोष्टी करता असत्य बोलू लागले. एक मुलगा तरुण आळंदीला आला आणि म्हटलं मला माळ घालायचं आहे. ती म्हटलं चांगली गोष्ट आहे, आमच्या गुरुजींच्या हातून तुला माळ घालू, पण माळ घालण्याच्या अगोदर तुला काही व्यसन वगैरे तर नाही ना. म्हटलं व्यसन वगैरे तसं जास्त काही नाही. नाही नाही, तू काय गुटखा तंबाखू वगैरे खातोस का? म्हटलं नाही. मग काय मद्यपान वगैरे करतोस का? म्हटलं नाही. मांसाहार वगैरे करतोस का? कारण माळ घातल्यावेळी सगळं बंद करावं लागतं. म्हटलं नाही. चांगली गोष्ट आहे, आता माळ घालायला आपण गुरुजींच्याकडे जाऊ, तुला कोणतंच व्यसन नाही. तो म्हटलं एक व्यसन आहे. म्हटलं कोणतं? म्हटलं खोटं बोलण्याचं. म्हणजे आता जे सगळं सांगितलं होतं ते सत्यम नास्ति तपस्सौचम, तप सुद्धा माणसाकडे राहिलं नाही, दया राहिली नाही, दान राहिलं नाही. उदरम भरीना जीवा, म्हणजे फक्त आपलं पोट कसं भरेल याचा जो तो प्रयत्न करायला लागला. आणि वराका कूट भाषिणा असं म्हटलेले, चांगलं बोलणं राहिलं नाही. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळे भक्त जे होते ते भगवंताकडे गेले, असं मैपती महाराजांनी लिहिलंय बरं का. आणि देवाला प्रार्थना केली, हो पद्मनाभा नारायणा, 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 पद्मनाभा नारायणा. सकळ देवाधी देवा, कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सद्रूपा. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, सगळ्या भक्तांना सांगितलं, सगळे भक्त जमा झाले होते, सगळ्या भक्तांना सांगितलं मी आता भरपूर अवतार घेतले आणि आता मी पंढरपूरला विठ्ठल रूपाने उभा आहे. मैपती महाराजांनी असं लिहिलंय, आम्ही मागे अवतार धरोनी, दैत्य टाकिले मारोनी, निर्वैर केली सर्व धरणी, आता बौद्ध होनी बैसलो. म्हणजे पांडुरंगाचा जो अवतार आहे त्याला मैपती महाराजांनी बौद्ध असं म्हटलंय. आता यावरी तुम्ही सकळी की, अवतार घेऊन मृत्यूलोकी, माझे स्थाने आहेत जितुकी, महाक्षेत्रे पुरातने. आता मी नाही अवतार घेणार म्हणे, आता सगळ्यांनी तुम्ही अवतार घ्यायचे. आणि देवाने सांगितलं प्रत्येकाला, माझी प्रत्येक क्षेत्र आहेत, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे क्षेत्र आहे त्या त्या क्षेत्रात एका एकाने भक्ताने अवतार धारण करायचा आहे. मग आता कोणत्या कोणत्या भक्ताला कुठे कुठे अवतार भगवंतांनी घ्यायला लावला. अक्रूराला सांगितलं तू उत्तर भागात गोकुळ मथुरा वृंदावन तिकडे अवतार धारण करायचा आहे, सूरदास व्हायचा आहे. दारुकाला सांगितलंय तुम्ही गुजरात पश्चिम भागामध्ये रामदास नावाने जन्म घ्यायचा आहे.
उद्धवाला सांगितलं भगवंतांनी, उद्धवाला विशेष अवतार दिलेला आहे बरं का. उद्धवाला भगवान परमात्मा म्हणतात की तुला नामदेव महाराजांच्या रूपाने यायचं आहे दक्षिण भागामध्ये पंढरपूरमध्ये. व्यास महर्षींना सांगितलं तुम्हाला जयदेव व्हायचं आहे. वाल्मिकी महाराजांना सांगितलं, वाल्मिकी ऋषींना सांगितलं तुम्हाला तुलसीदास होऊन प्राकृत भाषेमध्ये रामायणाचा प्रचार उत्तरेत करायचा आहे. शुकाचार्यांना सांगितलं तुम्ही कबीर महाराज व्हायचं आहे. जांबुवंतांना सांगितलं तुम्हाला नरहरी सोनार व्हायचं आहे. बलराम दादाला सांगितलं तुम्हाला भक्त पुंडलिक व्हायचं आहे. कुपजेला सांगितलं तुम्हाला जनाबाई व्हायचं आहे. नीलवानराला संत चोखामेळा, मरुदगणांना चांगदेव महाराज, भीष्माचार्यांना संत सेनानावी, अर्जुन महाराजांना विसोबा खेचर, मुचकुंद महाराजांना नरसिंह मेहता. देव हे सगळे संत म्हणायला लागले आम्ही जाणार देवान, तुम्ही म्हणले आम्ही सुद्धा येणार आहे. त्या ठिकाणी सांगतात, भगवान सांगतात तुम्ही पुढे व्हावे सत्वरे, मीही मागून येतो त्वरे. ज्ञानेश्वर नामे निर्धारे, अर्थगीतेचा सांगेन. ब्रह्मा होईल सोपान, सदाशिव निवृत्ती पूर्ण, आदी माया मुक्ताई असे जाण, अवतरेल भूमंडळी. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. अवतार आता घेणार आहेत भगवान परमात्मा. 2 मिनिटं आपण ज्ञानोबरायांचं भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ओम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र अशा कुळाचा विचार संतांनी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत अवतीर्ण होण्याकरता
कुळशुद्धी लागते, वंशशुद्धी लागते, पात्रशुद्धीसुद्धा लागते, देशशुद्धी, कालशुद्धी, पात्रशुद्धी, यानंतर देवाचा किंवा संतांचा अवतार होतो. देशशुद्धीचा विचार आपण सांगितला, पवित्र अशी आळंदी नगरी आहे. कालशुद्धीचा विचारसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे, पुढे येणार आहे. परंतु पात्रशुद्धी फार महत्त्वाची आहे. जगद्गुरू श्री तुकोबारायांनी एका अभंगामध्ये हरिभक्तांच्या आईवडिलांना धन्यता दिलेली आहे. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तुझ्याचे या, धन्य माता पिता तुझ्याची या. कुठल्याही कुळामध्ये पवित्र भगवत भक्त जन्माला येत नाही. एखादा जीव किंवा एखादा मनुष्य ज्यावेळेस घडतो त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो. शास्त्रामध्ये असं चिंतन आलंय, एखादा भक्त घडतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये अनेकांचं सहकार्य, अनेकांचा सहभाग आहे. जीव पूर्वजन्मीचं काही घेऊन येतो, काही टक्के 10-20% तो पूर्वजन्माचंच घेऊन येतो. त्याच्या आईच्या आईवडिलांचा सुद्धा काही भाग तो घेतो, त्याच्या वडिलांच्या आईवडिलांचा काही भाग तो घेतो. बराचसा भाग त्याच्या आईवडिलांचा असतो, संस्काराचा भाग, आणि ज्यांच्या सहवासात तो राहतो त्यांचं बरंचसं घेतो. म्हणून भक्तांची चरित्र सांगत असताना पहिल्यांदा भक्तांच्या घरातल्या लोकांची चरित्र सांगितली जातात. आपण पाहतो श्रीमद भागवतामध्ये परीक्षितीचं चरित्र सांगत असताना पार द्रौपदीपासून सुरुवात केली, पंजीपासून सुरुवात केली. कुंतीचं चरित्र सांगितलं, उत्तरेचं चरित्र सांगितलं, भीष्माचार्याचं चरित्र सांगितलं. या सगळ्यांचं चरित्र सांगण्याचं तात्पर्य काय? परीक्षिती असाच घडला जो आहे तो त्या सगळ्यांच्या प्रभावाने घडला आहे. तसं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कुळामध्ये सुद्धा फार मोठे महापुरुष होऊन गेले. मूळ पुरुषांचं उपलब्ध जे नाव आहे ते आहे हरिहरपंथ जावळे. शके 1060 त्यांचा कालावधी सांगितलेला आहे. जयपाल नावाचा जो राजा आहे त्या राजाच्या राज्यामध्ये ते नोकरीला होते, सेवेला होते. त्यांना 3 सुपुत्र झाले, रामचंद्र पंत, केशव पंत आणि मोहिनीबाई. त्यापैकी केशव पंत मुंज झाल्यानंतर वारले. मोहिनीबाई यांचा विवाह पैठण निवासी नरहरपंत माचवे याच्याशी झाला आणि रामचंद्र पंतांचे पुढे गोपाळ पंत आहेत, त्यांनी पुढे ती परंपरा चालवली. ही सगळी मंडळी यांचं मूळ नाव आहे जावळे बरं का, परंतु कुलकर्णी ही त्या काळातली पदवी आहे. राजाकडे जे काही गावाचा सगळा
हिशोब वगैरे पाहत असत लोक, त्यांना कुलकर्णी असं म्हणत असत, किंवा राजा त्यांना काही विभाग देत असे. किंवा आपे गावचा जो काही विभाग आहे